नमस्कार, साखरकर स्वीट किचनमध्ये आपले स्वागत आहे। सर्वात आधी मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि संक्रांत जवळ आलेली आहे, प्रत्येकाच्या घरात तिळाचे लाडू हे बनतातच। तर आज मी तुम्हाला मऊसर असे तिळाचे लाडू कसे बनवायचे हे दाखवणार आहे। आता त्यासाठी गॅसवर एक मी कढई ठेवले। कढईमध्ये 1 वाटी एवढे तीळ घेतलेले आहेत। तीळ मस्त मंद गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। गॅस जराही फास्ट करायचा नाहीये। अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा प्रकारचे हे बिनपाकाचे लाडू बनतात। तीळ भाजून झालेले आहेत, ते आता मी काढून घेणार आहे। आता इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून त्याची सालं काढून घेतलेली। आता ते आपल्याला हे बघा असे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। मिक्सर जरासा चालू बंद करून जाडसर असे मी वाटून घेतलेले आहेत। ते आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता तीळसुद्धा जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। तर यावेळी सुद्धा मिक्सर थोडासा चालू बंद करून अशा प्रकारे जाडसर असं आपल्याला कूट करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 वाटी एवढा गूळ घेतलेला आहे। गूळ हा इथे साधा गूळ वापरायचा आहे, चिक्कीचा गूळ वापरायचा नाही आहे। आता गुळाचे तुकडे करून यामध्ये आता मी हे मिक्स करून घेणार आहे। गूळ थोडासा चिकट असल्यामुळे ते मिक्स व्हायला वेळ लागतो। तर हे पूर्ण मिश्रण परत एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून चालू बंद असं करून हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण आता तयार करून घ्यायचं आहे। गुळाचे खडे पूर्ण सगळे मोडून निघतात। तर हे बघा आता पूर्णतः गूळ सगळा असा मिक्स झालेला आहे। त्यामध्ये आता मी वेलची पावडर घालून घेणार आहे आणि ती सुद्धा आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे। अतिशय चविष्ट आणि मेन म्हणजे बिना पाकाचे हे लाडू खूपच सुंदर असे हे बनतात। तर हे बघा आता हे लाडूचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। पूर्णतः व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेलं आहे। आता याचे आपल्याला लाडू वळायचे आहेत। तर हे बघा असे छोटे छोटे असे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। आता याचप्रमाणे बाकीचे सुद्धा मी लाडू वळून घेणार आहे। तर हा बघा आता आपला हा लाडू झालेला आहे। तर हे बघा आता बाकीचे सुद्धा माझे लाडू वळून झालेले आहेत। अतिशय फटाफट आणि पटकन बनणारी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवणार आहे। हा बघा किती एकदम मऊसर असा अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशा प्रकारचा हा लाडू बनलेला आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका।